बोलपट काय नाही. तुम्ही बाहेर जा, सगळं आपण करतो काय. चला बाहेर. सॉरी, तुम्ही जा बाहेर. बोलपट सावकाश 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 पटकन झाला. चला तुम्ही पटकन. सॉरी सर सॉरी. भाऊसाहेब बरं झालं तू आलाय. आपल्या डोक्यावर जाम लोड आहे, आपल्याला तुझी हेल्प लागणार आहे. काय झालं सर? अरे काय झालं म्हणजे ममाने पार्टीची सगळी जिम्मेदारी आपल्यावर टाकली. आपण ती बोलपटवर टाकली, पण बोलपट काय कामच करत नाही. सर तुम्ही मला सांगा, मी करतो. हा व्हेरी गुड. हे काम कर. सगळ्यात पहिले तर तू ब्रोच्या सगळ्या मीटिंग कॅन्सल कर. हा मीटिंग का कॅन्सल कर? अरे मी इथेच बसलोय, मला तरी विचार काय करायचंय ते. बस काय ब्रो, आज काय विचारायची गरज आहे का? म्हणजे अरे आज तुझी मिस मयुरी येणार, बोलल्यावर काय पण झालं तरी तू तर मीटिंग कॅन्सलच करणार ना, काय नाही? भाऊसाहेब दे टाळी. ब्रो मयुरी इथे गॅरी म्हणजे मयुरी इथे कशी येणार आहे? येतील त्या. अरे पण इथे कशी? मम्माने प्लॅनिंग केलं ना सगळं गॅरी. मम्माने प्लॅन केले तर मम्मालाच माहिती असेल. येणार असतील त्या. येणार असतील त्या म्हणजे? नाही तिने यायला पाहिजे ना ब्रो. आता मयुरी नाही आली तर मग काय मजा आहे, हा का नाही भाऊसाहेब? हा गॅरी अरे काय सगळ्या गोष्टींचं टेन्शन असं तू नको घेऊस. काही काम या भाऊसाहेबला पण सांग ना. नाही ब्रो. भाऊसाहेबला कसं सांगायचं? सर मला सांगा, मी करतो सगळं. अरे नाही हे सगळं तुमच्यासाठी तर. गॅरी गॅरी डीप ब्रीदिंग कर जरा. खूप टेन्शन आलंय तुला. डीप ब्रीदिंग कर. जा बस जाऊन तिकडे. काय मग भाऊसाहेब? हा सर. मिस मयुरींबद्दल किती वाटतं ना मम्माला. हा सर. पण मिस मयुरी बघ छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घेत राहतात. मिस मयुरींना एक गोष्ट नाही माहिती की जो माझा चॉईस आहे तोच माझ्या मम्माचा चॉईस आहे. भाऊसाहेब आता तू आणि मिस मयुरी चांगले फ्रेंड्स आहात म्हणून विचारतोय. मम्माने मिस मयुरी आणि माझ्या नात्याला जर होकार दिला म्हणजे मम्माला जर त्यात काही प्रॉब्लेम नसेल तर मिस मयुरी कशा रिॲक्ट करतील? पण सांग ना भाऊसाहेब, तुला वाटतं जसं मिस मयुरींच्या आठवणीत रात्र रात्र मला झोप येत नाही तशी मिस मयुरींची अवस्था असेल? कधी एकदा लग्न करून आमच्या घरी येता येईल, कधी एकदा लग्न करून माझं नाव त्यांच्या नावामागे लागेल अशी त्यांची इच्छा होत असेल. सर बाहेर काम आहे, मी करून आलो पटकन. आलो लगेच आलो. भाऊसाहेब सांगून तर जा मला. आलो सर. ब्रो तू काय पागल झालाय का? असं काय करतो तू? आहे ना तू गोंधळ घालणार दिवस ऐक आपलं. गॅरी हे सगळं तुला आत्ता नाही कळणार. त्यासाठी तुला प्रेमात पडावं लागेल. ताई सांग ना मला, काय करणार आहेस तू? ही एवढी मोठी पार्टी ठेवलीस कशासाठी? आज खूप मोठा बॉम्ब फुटणार आहे पार्टीमध्ये. काय? ए ताई मग मला सांग ना प्लीज मला सांग ना प्लीज ताई. डोकं फिरलंय का माझं तुला सांगायला? तुझ्या पोटात काही राहत नाही, मी अजिबात नाही सांग. ए नाही ताई मी नाही सांगणार कोणाला. ताई प्लीज सांग ना मला प्लीज. असं प्लीज करणार असशील ना तर पार्टीमध्ये घेऊनच जाणार नाही मी. नाही मी नाही विचारणार तुला. ताई मला यायचंय पार्टीला. यामिनी मॅमनी ही अशी एवढी अचानक सरप्राईज पार्टी का ठेवली असेल? त्याचा नेमका काय प्लॅन आहे तो मयुरी पार्टीला आल्याशिवाय करणारच नाही. त्यामुळे मयू तुला आता ही पार्टी अटेंड करावीच लागेल. तू अजून इथेच आहेस? भाऊसाहेब सॉरी सर. काय कुठे हरवलास? नाही सर तसं काहीच नाही. हे बघ काही प्रॉब्लेम जर असेल तर मला फ्रँकली सांगू शकतोस तू. ते घरी काही प्रॉब्लेम झालाय का? हो नाही म्हणजे नाही तसं काही असेल ना तर आज तू लवकर घरी गेलास तरी हरकत नाही.
खरंच जाऊ मी घरी? घरी काम असेल तर जा लवकर. एवढंच की जर तू लवकर घरी गेलास तर पार्टी मिस करशील. हा तेही आहेच सर. नाही म्हणजे असं माझ्यावरून नको तू ठरवूस. तुझं तू ठरवा. घरचं काम महत्वाचं असू शकतं. मी उगाच तुला काही अडवत नाहीये. पण कसं आहे, पार्टीत जर थांबलास तर तुलाही मजाच येईल आणि मदतही होईल तुझी पार्टीत. पण बघा तू ठरव. मी तुला काही अडवत नाहीये. नो प्रेशर. ती निरागस आहात तुम्ही मिस मयुरी. म्हणूनच तुमची अशी कधीतरी गंमत करायला मजा येते मला. आता नेमकं काय कारण देऊन तुम्ही जाताय तेच बघायचंय मला. अरे एवढा गोंधळलायस कशामुळे? थांबतोयस का? नाही म्हणजे सर मी थांबलोच असतो पण तुम्हीच म्हणता ना मयुरी मॅम साठी आणि तुमच्यासाठी मी लकी नाहीये. मग मी थांबलो आणि त्या आल्याच नाही. त्यांचं कॅन्सल झालं तर. आणि सर तुम्हीच बोललात यामिनी मॅमने स्वतःहून त्यांना इथे बोलवलं. त्यांचीच इच्छा आहे. मग अशा वेळी मी इथे थांबलो नाही. नको नको ते अनलकी नकोच. मग जाऊ. राईट राईट. तू बरोबर बोलतोयस. येतो. लवकर ये. हा लवकर जातोयस ना आज? उद्या सकाळी लवकर ये. हा हो सर. ड्युटी ऐक ना, तू पार्लर मध्येच आहेस ना? मी आता लगेच पार्लर मध्ये येते. मला रेडी होऊन परत तिकडे यायचंय. हो हो मी पार्लर मध्येच ये तू. हा तू थांबते ते मी आले लगेच. हा बाय. नाही मी जाते ते यामिनी मॅमना सांगायला हवं. आज तू इथे होणारा तमाशा एन्जॉय कर मिठू. तमाशा म्हणजे नेमकं इकडे काय घडणार आहे? राजवीर समोर मयुरीचा खरा चेहरा येणार. त्या मयुरीने जो काही शानपणा केलाय ना, आज कबुली देणार आहे ती सगळ्यांसमोर. हा प्लॅन आहे म्हणून मला यामिनी मॅमने फोन करून बोलावलं. हा बोल मयू. हॅलो ब्युटी. काय झालं? तू येतेस ना? लगेच का फोन केलास परत? ब्युटी मला यामिनी मॅमनी पार्टीला बोलवलंय पण त्यांचा त्यामध्ये काहीतरी मोठा प्लॅन आहे. काय? कसला प्लॅन? तुला कोणी सांगितलं हे? अगं मी आता गेले होते यामिनी मॅमना सांगायला. मी माझ्या कानाने ऐकलंय. हे बघ त्यांचं नक्की काय प्लॅन आहे हे आपल्याला कळायला हवं. नक्की काय करणार आहेत त्या? नाही मला काहीच माहिती नाहीये. तू तिकडून अजिबात निघू नकोस. तू आता इथे येऊच नकोस. तू तिकडेच थांब आणि तू असं कर की तू ना तिकडे लक्ष ठेवून राहा. नाहीतर मग असं होईल की तू चेंज करायला समज इकडे येशील तर मग आपल्याला कळणारच नाही ना की त्यांचा काय प्लॅन आहे ते. हा हा ठीक आहे. हा काय रे, गेला नाहीस अजून? नाही सर मी नाही जात आहे. का? काय झालं? सर आता आपल्या पिढीमध्ये एवढी मोठी सरप्राईज पार्टी आहे. मग जास्तीची कामं पण असतील ना. अशा वेळी मी घरी गेलो तर मग ते मलाच बरोबर नाही वाटणार म्हणून थांबले. अरे पण तूच म्हणत होतास ना तू थांबलास की मिस मयुरींचं येणं कॅन्सल होतं म्हणून. आज मिस मयुरींचं येणं खूप महत्वाचं आहे आणि तुला काहीतरी इमर्जन्सी आहे म्हणून तू घरी जात होतास ना? नाही सर घर नंतर आधी ड्युटी. मिस मयुरींना झालंय काय? अशा का वागतायत ह्या? अरे नको उगाच काही संकोच करूस. एक दिवस तू घरी गेल्याने काहीही बिघडणार नाही आणि ते स्टाफ आहे ना बाकी पार्टीमध्ये मदत करायला. गेलास तरी हरकत नाही. सर ते बाहेर गॅरी सर त्यांना काय हेल्प लागते का बघून आलो. अरे आहे सर. अशा का वागतायत मिस मयुरी? गॉड, मामा वाट पाहत असेल त्यांची.
साहेब थांबा ना, आज पार्टीत खूप मजा येणार आहे. आज आपण एकत्र शेवपुरी खाऊया. हो, पण आधी स्टॉल तर लागू दे. हो. तुम्हाला कोणतरी बोलवतंय वाटतं. हो का? आले हा. भाऊसाहेब तू ते पॅन्ट्रीमध्ये चहा कॉफी सांगितली? नाही सर, तेच सांगायला चाललो. जा जा जा, सांग सांग सांग. हो हो सर. सांगितलेलं स्पेशल पाणी करून आणलंयस ना? हो मॅम. काय ताई, पाणीपुरीसाठी स्पेशल पाणी म्हणजे काही वेगळं आहे का? काय करायचे ग तुला नको त्या चौकशा? तुझा हाच आगाऊपणा ना डोक्यात जातो माझ्या. पाणीपुरीसाठी स्पेशल पाणी काय वेगळं असेल? मला तुमच्याकडची ती स्पेशल पाणी असलेली पाणीपुरी द्या. काय? तुमच्यासाठी नाही मॅडम, ते पाणी स्पेशल गेस्ट साठी आहे. तुम्ही कोणाशी बोलताय माहितीये तुम्हाला? तुमच्या यामिनी मॅमची बहीण आहे मी. आता ना तुमच्या यामिनी मॅमनाच नाव सांगते तुमचं. नको मॅम, प्लीज. देतो. हा, पटकन द्या. हॅलो हॅलो मयू काही कळलंय का? नाही ब्युटी, काहीच नाही कळलंय अजून. यार मयू, अगं पण आपल्याला शोधावंच लागणार आहे की त्यांच्या डोक्यात नक्की काय चाललंय ते. काहीच अंदाज बांधता येत नाहीये. बाप्पा, तर तूच बघ बाबा काहीतरी. आणि अगं राजवीर सर मला सारखे मेसेज करतायत पार्टीला वेळेवर या म्हणून. काय करू आता मी? मयू हे बघ, त्या यामिनी मॅडमच्या डोक्यात नक्की काय चाललंय हे कळल्याशिवाय तू काही तिकडून हलायचं नाहीयेस अजिबात. मी तुला आधीच सांगून ठेवतेय. हे ताई, तू नक्की काय प्लॅन केलाय? आते आते, बस 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 बस. इकडे बघ, काय गडबड केलीयस तू? तू नशेत आहेस का? पण सगळं छान वाटतंय मला. ताई, खरं सांग ना, काय प्लॅन आहे तुझा? बेटा तू काय केलंयस? तू त्या पाणीपुरीचं स्पेशल पाणी प्यालीस का? हो मी तुला सांगितलं होतं ना मिठू, का ऐकत नाहीस तू? ताई, मी तुला तेच सांगायला आले होते. पाणीपुरीच्या पाण्यामध्ये गडबडे. चुप चुप, पाणीपुरीचं प पण काढणार नाहीयेस तू. ही मुलगी माझ्या प्लॅनची वाट लावणार आहे. मिठू चल माझ्या बरोबर, चल. कुठे जायचंय आपल्याला? तोंड बंद ठेवायचं मिठू. ये ये ये. मॅडम, पाणीपुरीचा स्टॉल रेडी आहे. पाहिलं? गॅरीशी बोला. ताई, केवढी मोठी पुरी आहे ना. एवढी मोठी पाणीपुरी खायला मिळाली तर. पुरी? दादा, चहा कॉफीसाठी पेपर कप हवे होते. इथे नाही आहेत. कुठे आहेत? ते स्टोर रूम मध्ये आहेत. आणतो साहेब. नाही, मी जाऊन घेऊन येतो. थँक्यू. पाणीपुरी थांब इकडे, थांब. मोठी पाणीपुरी. इकडे इकडे बस बस बस. इकडे बघ, एक शब्दही काढायचा नाही तोंडात, कळलं? हा, पण ताई तुला माहितीये त्या पाणीपुरी मध्ये गडबड आहे. पण मूर्ख, तुला कोणी ती पाणीपुरी खायला सांगितली होती? ती मयुरीसाठी होती ना. माझ्यासाठी ना. आता इकडून हलायचं नाही. हाताची घडी.
हाल हाताची घडी तोंडावर बोट 2 तास इकडेच बसून राहा. इथे ताई अगं पण हॅलो. हॅलो, कुठे आहात मिस मयुरी? येता ना पार्टीला? येते सर, पण मला थोडा वेळ लागेल. मी एक काम करू का, मी घ्यायला येऊ का तुम्हाला? कुठे आहात तुम्ही सांगा. नाही नाही नको सर, मी येईन. आज खूप काम आहे का ऑफिसमध्ये? नाही काम नाहीये, मी येते, पोचतेच. ठीक आहे, चालेल. वेळेत या मिस मयुरी, वाट पाहतोय मी तुमची. भाऊसाहेब, अरे तू इथे काय करतोय? सर, तुम्हीच बोलला होतात ना चहा कॉफीचं बघ, ते कप संपले होते म्हणून आणायला आलो. अरे ते जाऊ दे कप. म्हणजे ते आपण दुसऱ्या कोणाला तरी सांगतो. तुझी काहीतरी इमर्जन्सी आहे ना, तुला जायचंय, आपल्याला ब्रो बोलला. मग तू जा ना, त्याशिवाय मयुरी कशी येणार? म्हणजे तू जा ना, तुला जायचं असेल तर, कारण मयुरी यायचा पण आता टाइम झालाय है ना? हा, ते है ना? नाही आता नाही थांबता येणार. आता यामिनी मॅमच्या प्लॅन बद्दल जे कळायचं असेल ते मयुरीलाच कळू शकतो. भाऊसाहेब, काय तू सोच मध्ये काय पडला? चल ना, चल 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 चल. हो. हा, पाणीपुरी दे लवकर लवकर लवकर. गेस्ट लोक बोलतील तसं नीटा तिका द्यायचा, बरोबर? हो सर. हा. कोण आहे? मम्मा, आधी गेस्ट न सर्व करायचं असतं, मग स्वतः खायचं असतं. मॅनर्स, एटिकेट्स विसरलास तू? नाही मामा, आपण नुसता टेस्ट चेक करत होतो. आपल्या गेस्ट लोकांना नुसता टेस्टी फूडच मिळायला पाहिजे ना. तरी तू का असं वेड्यासारखं वागतोस? का मला ओरडायला लावतोस? काय झालं मम्मा, का ओरडतीयस याच्यावर? ते जाऊ दे, मला सांग, मयुरी कुठे आहे? एव्हा ना यायला हव्या होत्या, येतीलच. हा, मी बघतो. बघ. ए, तुझं काय, तिकडे जा. मग ते निघ. सांगितलेली सगळी तयारी झाली आहे ना? हो मॅम. गुड. या मिस मयुरी, तुमचीच वाट बघत होतो. अटेन्शन प्लीज, सगळ्यांनी इकडे या. या. परवा तुमच्या लाडक्या राजवीर सरांवर जीव घेणा हल्ला झाला, पण एका व्यक्तीने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता माझ्या राजवीरचा जीव वाचवला. आणि तिच्यासाठी आज ही पार्टी अरेंज केली, आणि ती व्यक्ती दुसरी कुणीही नसून मिस मयुरी रणशिंगे. मयुरी बेटा, मला खरंच तुझं कौतुक करायचं या सगळ्यांसमोर. या सगळ्यांसमोर, माझ्या या फॅमिली समोर मला तुला थँक्यू म्हणायचं होतं. म्हणजे कितीही विचार केला ना तरी मला इमॅजिनच करवत नाहीये. म्हणजे कसं केलं असेल तू? ते गुंड असे समोरून आले आणि तू जाऊन त्यांना भिडलीस? नाही म्हणजे तुझ्याऐवजी दुसरं कोणी असतं ना तर पळून गेलं असतं, पण तू मुकाबला केलास त्या गुंडांशी. थँक्यू सो मच.
नाही मॅम, प्लीज एवढं काहीच नाही केलंय मी. आणि तुम्ही असं थँक्यू नका म्हणू प्लीज. मयुरी हे बघ, मी दुसरं काहीतरी केलं असतं ना तुला आवडलं नसतं, म्हणून म्हटलं की तुझ्यासाठी एक पार्टी अरेंज करू, एक छोटीशी पार्टी. तू आज आमची स्पेशल गेस्ट आहेस, सो प्लीज रिलॅक्स कर हा आणि एन्जॉय युअरसेल्फ. आणि तुम्ही सगळे काय, चला चाट काउंटर ओपन आहे, चला चला एन्जॉय करा. जा 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 जा. राजवीर, माझ्या केबिन मध्ये बसव ना मयुरीला. मी सगळ्या अरेंजमेंट्स करून ठेवलेत. या माझं एवढं कौतुक का करतायत आज? नक्की काय चाललंय यांच्या मनात? काय वाटलं ग तुला, या यामिनी सराफला तुझा गेम करणार नाही? आज राजवीर समोर तुला उघडं पाडते की नाही बघ.